नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक एन डिंबर, इतिहास विभाग, सिन्नर महाविद्यालय. आपलं इतिहास विभागामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या संकल्पनांचा आढावा घेतला. त्या संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या संकल्पनांच्या व्याख्या, त्या संकल्पनांचे अर्थ, त्यांचं महत्त्व, त्यांची वैशिष्ट्य अशा वेगवेगळ्या अँगलने आपण या सगळ्या संकल्पना समजून घेतल्या. आता आपल्याला इतिहासाची ओळख हा जो आपला विषय, याच्यातल्या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात करायची आहे. आता दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला इतिहासाचं स्वरूप आणि व्याप्ती हे जे टायटल दिलेले त्याच्याभोवती आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची. त्या प्रकरणामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला इतिहासाचा अर्थ आणि व्याख्या, इतिहासाचे स्वरूप, इतिहासाची व्याप्ती, इतिहासाचे प्रकार, इतिहासाचं महत्त्व आणि इतिहासाच्या वेगवेगळ्या संकल्पना, या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपल्याला या प्रकरण दुसऱ्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण याच्यातला जो पहिला मुद्दा आहे, इतिहासाचा अर्थ आणि व्याख्या, याच्यापासून आपण चर्चेला सुरुवात करूया. पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवी इतिहासाचा आरंभ होतो. मानवाची झालेली उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त यासारख्या घटकांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. थोडक्यात मानवाच्या गतकाळाची माहिती इतिहासाद्वारे प्राप्त होते. घडलेल्या घटनांचं स्पष्ट, तपशीलवार आणि शास्त्रीय विवेचन इतिहासामध्ये केलेलं असतं. त्यामुळे पूर्वी काय घडलं असेल या मानवी जिज्ञासेचं निराकरण इतिहास विषय करतो. त्यामुळे इतिहासाची ओळख करून घेणं योग्य ठरेल. सर्वप्रथम आपण इतिहासाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. इतिहास हा मूळचा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ चौकशी, संशोधन आणि माहितींचं संकलन असा आहे. इतिहासाची संकल्पना प्रथम ग्रीकांनी मांडली. इतिहास हे तत्वज्ञान असल्याचं त्यांनीच पटवून दिलं. इतिहासामध्ये मानवी जीवनाची मूल्ये जतन करून ठेवलेली असून मानवी मनाच्या प्रगतीचं दर्शनही इतिहासामध्ये घडून येतं. मानवी जीवनमूल्ये शास्त्रीय
पद्धतीने त्याचं वर्गीकरण करून त्यांचा अन्वयार्थ लावण्याचं महत्त्वपूर्ण काम इतिहास करतो. इतिहास शब्दाची फोड इति अधिक ह अधिकास अशी केली जाते. त्यामुळे इतिहास म्हणजे असे असे घडले हे स्पष्ट करणे, घडलेल्या घटना जशाच्या तशा देणे किंवा घटनांचा घडामोडीचा कालानुक्रमाने वृत्तांत देणे म्हणजे इतिहास. इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. स्थूलमानाने इतिहास म्हणजे भूतकाळ आणि भूतकाळात घडलेल्या घटनांचे तपशीलवार केलेलं वर्णन. मानवी जीवनामध्ये भूतकाळामध्ये ज्या घटना किंवा प्रसंग घडून गेले त्यांचा शास्त्रशुद्ध आणि तपशीलवार स्वरूपामध्ये केलेला अभ्यास म्हणजे इतिहास. थोडक्यात भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची माहिती पुरवणे एवढाच इतिहासाचा अर्थ या ठिकाणी मर्यादित नाही. या घटनांमागील संदर्भ व त्यातील सहसंबंध याचं विवेचन देखील इतिहासामध्ये केलं जातं. इतिहासाचा अर्थ पाहत असताना आपल्याला इतिहासाच्या अनेक जे काही वेगवेगळ्या इतिहासकारांनी केलेल्या किंवा अभ्यासकांनी केलेल्या त्यांच्या दृष्टिकोनाच्या व्याख्या यासुद्धा आपल्याला बघता येते. त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात जो महत्त्वाचा आहे हेरोडोटस, त्याने जी व्याख्या केली ती म्हणजे गतकाळातील मनोरंजक आणि अविस्मरणीय यांचा शोध घेणे म्हणजे इतिहास होय. याची कार यांनी एक व्याख्या केलेली वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यामध्ये कधी न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. नोव्हिस यांनी एक व्याख्या केली इतिहास म्हणजे भूतकाळास वर्तमान काळाशी साधणारा दुवा आहे. तसेच तो भविष्यकाळाचा मार्गदर्शकही आहे. टाइमबी याने सुद्धा एक इतिहासकाराची सुंदर व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय आणि ऱ्हास यांचा वृत्तांत होय. हेनरी जॉन्सन यांनी सुद्धा अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपल्या दृष्टिकोनातून व्याख्या मांडलेली आहे. जे घडले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास होय. थोडक्यात विविध ज्ञानशाखांपैकी इतिहास ही एक अशी ज्ञानशाखा आहे की तिची सर्वसामान्य एकच नेमकी व्याख्या करता येणं अशक्य आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील बदलांचा अभ्यास सातत्याने इतिहासामध्ये केला जातो. बदल हा इतिहासाचा स्थायी भाग आहे. इतिहास म्हणजे मानवी प्रगतीला पूरक असलेल्या आवश्यक तो हातभार लावणाऱ्या शक्ती, मग त्या सामाजिक असतील, मानसिक असतील, राजकीय किंवा आर्थिक शक्ती असेल, तरी त्याची नाळ भूतकाळाशी कायमची जोडलेली असेल. या भूतकालीन घटना समजावून घेऊन त्याचं विश्लेषण अतिशय समंजसपणे चातुर्याने करता येणं आवश्यक आहे. मानवी व्यवहाराची आणि माणसांची सर्वांगीण ओळख करून घेणं हे इतिहासाचं सगळ्यात मोठं आणि प्रमुख काम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण इतिहासाचा अर्थ आणि
व्याख्या या ठिकाणी पाहिली. आपल्याला या ठिकाणी इतिहासाचं स्वरूप समजावून घेणे हे सुद्धा गरजेचं आहे. इतिहास हा विषय मानवी जीवनातील सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारा विषय आहे. मानवी जीवन हे गतिमान असल्यामुळे मानवी जीवनातील बदलांना अनुसरून इतिहासाच्या स्वरूपामध्ये देखील बदल होत गेले. इतिहास या विषयाचे स्वरूप जाणून घेत असताना या ज्ञानशाखेचे गुणधर्म समजावून घेणं महत्त्वाचं आहे. इतिहासाच्या अभ्यास विषयावरून सुद्धा त्याच्या स्वरूपाबाबत भाष्य करता येईल. तर आपल्याला जर इतिहासाचं स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे इतिहासाची गती. विद्वानांमध्ये इतिहासाच्या प्रगतीच्या दिशांबद्दल दोन वेगवेगळे भिन्न मतप्रवाह विचारप्रवाह असलेले आपल्याला दिसून येतात. एक गट असा विचार सांगतो की इतिहासाची प्रगती ही अज्ञात भूतकाळापासून ज्ञात वर्तमान काळातून अज्ञात भविष्यकाळात सरळ रेषेत होते. यामध्ये कुठेही बदल होत नसतो. दुसऱ्या गटाचं मत असं आहे की इतिहासाची प्रजाती गोलाकार पद्धतीने होते. इतिहास प्रक्रिया ज्या ठिकाणी सुरू होते त्याच ठिकाणी येऊन संपते. दुसरा मुद्दा आहे स्वयंपूर्णता. गार्डिनर या विचारवंताच्या मते इतिहास हे एक स्वयंपूर्ण शास्त्र आहे. त्यांच्यामध्ये इतिहासामध्ये दोन विचार मांडलेले आहेत. त्या आधारे कारण परंपरांचे महत्त्व आणि ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण या दोन्हींचा विचार व्हायला हवा. इतर नैसर्गिक शास्त्रांपेक्षा इतिहासाचा वर्णविषय वेगळा असतो. इतिहासाची अभिव्यक्तीच मुळात भिन्न असते. इतिहास हा अभिव्यक्तीचा आणि अनुभवण्याचा एक वेगळा प्रकार आहे. इतिहासकाराने वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने पाहता इतिहास हा स्वयंपूर्ण आहे. इतिहासाचं स्वरूप समजून घेताना स्वायत्तता ह्या मुद्द्याचा देखील आपल्या ठिकाणी विचार करता येईल. इतिहास किती स्वायत्त आहे हे इतिहासकाराच्या प्रतिभेवर अवलंबून असते. प्राध्यापक ओनस हॉट यांच्या मते गतकालीन घटना या वर्तमानकालीनच असतात. त्या संदर्भात पाहिल्यास त्या समकालीन असतात. कोणत्याही घटनेला कारण परंपरा असते. प्रत्येक घटनेमध्ये विशिष्ट तत्व किंवा विचार असतो. ज्या घटनेत तत्व नसते त्या घटनेस जगाच्या दृष्टीने महत्त्व नसते. मानवी समाजरचना आणि विकासाच्या मुळाशी काही विचार असतो. म्हणून कॅलिंगवूडसारखा इतिहासकार इतिहासाला विचारांचा इतिहास म्हणतो. इतिहासाचं स्वरूप बघत असताना समकालीनता या मुद्द्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो
असे मत इटालियन तत्ववेत्ता बेनिटो क्रोसे याने मांडले. एका विशिष्ट घटना कालक्रमाने भूतकाळ व वर्तमान काळ जोडला जातो. त्यामुळे त्यांच्या साखळीच्या योग गतकाळी घडलेल्या घटनासुद्धा समकालीन वाटतात. कोणत्याही घटनेचा समकालीन भाषांमध्ये अन्वयार्थ लावणे सोपे असते. त्यापैकी काही गोष्टी कलात्मक, नीतिशास्त्र, तर काही तारखांच्या, काही अर्थशास्त्रांचा आधार घेऊन सिद्ध करता येतात. यापैकी कोणत्याही एका शास्त्राच्या प्रभावामुळे इतिहासामधील प्रत्येक घटना प्रभावित होत असते. अशा घटना समकालीन असल्याने सर्व इतिहास हा समकालीन असो असं म्हणता येईल. इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद आहे. इतिहासकार इतिहास लिहित असताना तो वर्तमान काळात असतो आणि भूतकाळातील घटनांचं तो सत्यकथन करतो. या सत्यकथनाच्या वेळी वर्तमानकालीन विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. थोडक्यात इतिहास ही अखंड चालणारी शाखा आहे. त्याचबरोबर इतिहासात भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न देखील केला जातो. इतिहास काळातील घटनांचा योग्य अन्वयार्थ लावला जातो. तसेच गतकाळात दिलेल्या घटनांचे वास्तव्य इतिहासाद्वारे जगासमोर मांडले जाते. ऐकीव, काल्पनिक, दंतकथा अशा गोष्टींना इतिहासामध्ये स्थान दिले जात नाही. गतकाळातील घटनांचं वास्तव्याच्या दृष्टिकोनातून सत्यतेचं कथन केलं जातं. इतिहासात वस्तुनिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कालाओघात इतिहासाचं स्वरूप बदलत गेलं. इतिहासात सत्यकथनाला, वस्तुनिष्ठतेला अधिक महत्त्व प्राप्त झालं. मानवाची जसजशी प्रगती होत गेली तसतसा अनेक नव्या कल्पना उदयाला आल्या आणि या नव्या कल्पनांनी इतिहासाचं स्वरूप बदलण्याचं कार्य केलं. आतापर्यंत आपण स्वरूपाची वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा केली. आता आपल्याला ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये इतिहासाची व्याप्ती हिचा या ठिकाणी विचार करावा लागेल. इतिहासाच्या व्याप्तीचा विचार करीत असताना एक समस्या प्रामुख्याने भेडसावते. ती म्हणजे इतिहासाचा अभ्यास कशासाठी करायचा, म्हणजेच कोणत्या कारणासाठी इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. गतकाळाशी इतिहासाचा कार्याविषयी संबंधित असो. गतकालीन माहिती आपणास संदर्भ साधनांमधून दिसून येते. कागदपत्रांचा अभाव असल्यास इतिहास लिहिता येत नाही. सद्यस्थितीमध्ये ज्या अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात त्या प्रसंगांचे मूळ अनेकदा भूतकाळात असल्याचं आढळतं आणि म्हणूनच वर्तमान काळातील ज्या समस्या भेडसावत आहेत त्यांचे उपाय आपणास गतकाळाच्या माहितीशिवाय सापडणार नाही. तर त्यासाठी
आपल्याला व्याप्तीचा सविस्तर या ठिकाणी विचार करता येईल. व्याप्ती बघत असताना काही मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला त्या ठिकाणी व्याप्तीवर चर्चा करता येईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे इतिहासाचं कार्य. अनेक वेगवेगळ्या अंगांचा आणि बाबींचा विचार इतिहासाची व्याप्ती ठरवत असताना करावा लागतो. पूर्वीच्या काळी इतिहास राजा राणी, राजमहल, लढाया, प्रेमप्रकरणं यांच्यापुरताच मर्यादित होता. मात्र इतिहासाच्या बाबतीमध्ये हळूहळू निश्चित स्वरूपाचे बदल व्हायला 18व्या शतकापासून सुरुवात झाली. पूर्वी इतिहासाला साहित्य, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान याचीच एक शाखा मानलं जात होतं. इतिहास हा स्वतंत्र विषय मानला जात नव्हता. या विचारसरणीत आधुनिक काळामध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे इतिहासाला शास्त्राचा दर्जा प्राप्त होऊ शकला. त्यानंतर इतिहासाच्या बाबतीचा अभ्यास करत असताना मानव केंद्रित अभ्यास ह्या मुद्द्याचा पण आपण या ठिकाणी विचार करूया. सामान्य माणसाच्या सर्व हालचालींचा मागोवा हा इतिहासाच्या व्याप्तीमध्ये असतो. सामान्य माणसाला फ्रेंच राज्यक्रांतीनंतर खऱ्या अर्थाने योग्य दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मानवाची बौद्धिक प्रगती, राजकीय सामाजिक बदल, भौतिक विकास, नीतिमूल्य यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. समाज आणि मनुष्य या दोन्ही गोष्टी एकच असल्याचं मानलं गेलं. त्यांना वेगवेगळ्या इतिहास विषयांचा विकास झाला. इतिहासाची व्याप्ती मर्यादित नसून सर्व घटनांचं मूळ आर्थिक समस्येत असं या मार्क्सच्या तत्त्वज्ञानानंतर आर्थिक बाबींवर भर द्यायला सुरुवात झाली. इतिहास विषयाची व्याप्ती काळाच्या ओघात प्रचंड वाढलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे इतिहास तिहेरी स्वरूप धारण करू लागलेला होता. गतकाळामध्ये काय घडले हे सांगतानाच ती घटना कशी घडली हे सांगावे लागते. इतिहास हा इतर शाखांची उपशाखा न राहता स्वतंत्र विद्याशाखा ठरू पाहत होता. समाज जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार करताना इतिहासाला संस्कृती, ज्ञानसंवर्धन, श्रद्धा, विश्वास, कला, नीतिमत्ता, चालीरीती इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. इतिहास लिहिण्यासाठी सर्वप्रथम संदर्भ साधने गोळा करावे लागतात आणि मग त्यातून अन्वयार्थ काढावा लागतो. मानवी जीवनात मानवाचा निसर्गाशी संबंध येत असल्यामुळे भूगोल, पर्यावरण, प्राकृतिक व स्वाभाविक नैसर्गिक स्थितींचा अभ्यास करावा लागतो. इतिहासामध्ये मानव आणि समाजाच्या सर्व हालचालींचा अभ्यास केला जातो. इतिहासाची व्याप्ती पाहत असताना आपल्याला
आर्थिक व सामाजिक जीवनाचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी गरजेचं ठरतं. अलीकडच्या काळामध्ये आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास हा इतिहासाचा एक महत्त्वाचा विषय बनत आहे. याशिवाय कामगार चळवळी, वर्ग संघर्ष, देशी विदेशी व्यापार, हस्तकला, व्यवसाय, व्यापार, शेती हे इतिहासाचे अभ्यास विषय तर आहेतच. त्यांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाला एक संशोधन पद्धती वापरावी लागते. त्यासाठी इतिहासाला अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतर विविध विषयांचा आधार घ्यावा लागतो. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. यानंतरचा जो अभ्यास आहे आपण पुढच्या भागामध्ये करूया. धन्यवाद.